मी अमित शहांबद्दल बोललो नाही, दंगेकर म्हणतात. ठरवून बातमी करून हायलाईट केली. रवींद्र दंगेकरांचा अमित शहांच्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण आहे. मी चुकीचा वागतोय दाखवण्याचा प्रयत्न झाला असं देखील दंगेकरांनी म्हटलंय. माझ्या बाईटमध्ये माननीय अमित शहा साहेबांबद्दल काय वक्तव्य मी केलं हे त्यांच्या कानावर गेलं, कुठल्या तरी प्रेसनी ते टाकलं. पण मी त्याच्यामध्ये बोललो मी बोललो की साहेब मी याच्यामध्ये काही बोललो नाही, कोणाचा अनादर केला नाही. आणि मग ती लिंक मग मी त्यांना दिली आणि त्या लिंकमध्ये त्यांच्याही लक्षात आलं की मी काय बोललो नाही. मग उदय सामंत साहेबांना त्यांनी सांगितलं की अमित शहाबद्दल काय वक्तव्य त्यांनी केलं नाही, पण ते चुकून ठरवून आता ते माझ्या लक्षात आहे ना. पण ती बातमी लावली आणि ती बातमी हायलाईट करून मी चुकीचा कसं वागतोय दाखवण्याचा प्रयत्न कोण लोक करतात. आता त्याचे आता मी साहेबांशी बोललो आणि साहेबांनी मग स्पष्टीकरण उदय सामंत साहेबांना द्यायला लावलं, ते दिलं. दंगेकरांचा अमित शहांच्या वक्तव्यावरून आता स्पष्टीकरण आहे. मी चुकीचा वागतोय दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मी अमित शहांबद्दल काहीही वक्तव्य केलेलं नाही. याविषयी मी स्वतः उदय सामंत यांना स्पष्टोक्ती दिलेली आहे असं देखील दंगेकर म्हणतायत. पण मला चुकीचं दाखवण्याचा किंबहुना ठरवून बातमी करून हायलाईट करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप आता दंगेकरांचा आहे. दंगेकरांनी काय वक्तव्य केलेलं होतं हे देखील आपण पाहणार आहोत. पण अर्थात अमित शहांबद्दल आपण कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही असं आता दंगेकरांनी स्पष्ट केलेलं आहे. मला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न होतोय असं दंगेकर या ठिकाणी म्हणतात. या सगळ्याविषयी आपण स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे. उदय सामंत यांच्याकडे आपण याविषयी स्पष्टीकरण दिलं असल्याचं दंगेकरांचं म्हणणं आहे. पण ठरवून मला बदनाम करण्याचा कट आहे, ठरवून अशा बातम्या दिल्या जात आहेत, मला हायलाईट केलं जात आहे माझ्या विधानांना चुकीच्या पद्धतीनं असा रवींद्र दंगेकरांचा आरोप आहे. बातमी करून हायलाईट केली गेली असं म्हणतात रवींद्र दंगेकर. सगळ्याविषयी आपण राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत. या सगळ्याविषयी बोलण्याकरता वसंत मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मोरेजी, जे काही घडतंय त्याविषयी आता दंगेकर म्हणतायत तो मी नव्हेच, मी असं वक्तव्यच केलं नाही. हॅलो, हां, माझा आवाज पोहोचतोय? येतोय. हां, बोला. दंगेकर आता असं म्हणतायत मी अमित शहांबद्दल काही बोललेलो नाही, तो मी नव्हेच, माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जात आहे, मला चुकीच्या पद्धतीनं पोर्ट्रे करून हायलाईट करण्याचा प्रयत्न आहे. चुकीच्या पद्धतीने कोण त्यांना असं करेल मला सांगता येत नाही. पण मला वाटते की दंगेकर तर या लढ्यामध्ये पुणेकर म्हणून उतरले होते. मग तिथं पक्षाचा विषय येतोच कशाला, कुठल्या पक्षाचा विषय येतो, किंवा त्यांनी जर कोणावरती बोलले असेल तर त्यांना पहिली काहीतरी माहिती कळाली असेल ना, म्हणून ते बोलले असतील. आणि मला वाटतं की मला सकाळपासून याच संदर्भामध्ये फोन येत आहेत. तर दंगेकर जर बॅकआउट करणार असतील, कारण एखादा विषय जर एखादा व्यक्ती घेत असेल आणि चांगल्या पद्धतीने तो मांडत असेल आणि अचानक त्याच्यावरती प्रेशर येत असेल, दबाव येत असेल, त्याला बॅकआउट व्हावं लागत असेल, तर मला वाटतं की दंगेकरांनी मला सांगावं की त्यांच्यावरती प्रेशर येतोय. मग मी माझ्या पद्धतीने चालू होतो. मग माझं पद्धत काय अशी पत्र देण्याची किंवा बोलण्याची नाहीये. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही गोखले बिल्डरचं असेल ते सगळं जैन बोर्डिंगच्या बाहेर पडलेलं तुम्हाला दिसेल. पण मला वाटत नाही की दंगेकर ह्या विषयामध्ये बॅकआउट करतील आणि त्यांनी केला पण नाही पाहिजे, कारण ते कुठल्या पक्षाचा नेता किंवा काय म्हणून लढत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं होतं. ते पुणेकर म्हणून लढत होते, त्यामुळे त्यांनी नाही माघार घेतली पाहिजे. मी थेट विचारते, शिवसेना अमित शहांविषयी बोलण्याकरता घाबरतीये का?
100% ते त्यांच्या पक्षाचे नेतेच आहेत ना. वारंवार आमचे संजय राऊत साहेब सांगतात ना की शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांची आहे त्याचे निर्मातेच मुळात अमित शहा साहेब आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती बोलताना गॉडफादर आहेत ना ते. मग गॉडफादर वरती बोलताना विचार करून बोलावं लागेल. कारण कालच्याला नुसतं फक्त उद्धव ठाकरे साहेब अॅनाकोंडा बोलले तर किती लोक बोलायला लागले. एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजून शेलार असतील किंवा बावनकुळे असतील, इतक्या सगळ्या लोकांनी एका शब्दावरती एवढं इतकं मीडियावरती बोलले. तर मग इथं तर तसंच आहे ना. जर अमित शहांवरती दंगेकर बोलले असतील तर दंगेकरांना त्या ठिकाणी गप्प करणारच ना. त्यामुळे मला वाटतं की दंगेकर नाही बोलू शकणार अमित शहांच्या वरती, आणि ते बोलले तर त्यांना गप्प बसावं लागेल. जे आत्ता चालू आहे ते. मी प्रत्यक्षात अजून त्यांचं स्टेटमेंट काय ते पाहिलं नाही, ऐकलं नाही. परंतु मला वाटतं की तुम्ही लोक जे सांगताय, मला जे काही न्यूज मधनं सकाळपासून फोन येतात की तो विषय झालेलाच असावा. आणि मग त्याच्यामध्ये अमित शहा साहेबांवरती बोलल्यावरती कोण ऐकून घेणार आहे. कालच्याला नुसतं अॅनाकोंडा म्हटल्यावरती इतके विषारीपणाने सगळे बोलायला लागले. तर मग इथं जर दंगेकर तर असं काय म्हणत असतील तर मग त्यांना गप्प केलं जाणारच. निश्चित. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. निश्चितच शिवसेना ही भाजपला घाबरते आणि यातूनच अशी वक्तव्य आता केली जातात की मौना युटर्न घेतला जातो असं म्हणतात वसंत मोरे. ठरवून बातमी करून हायलाईट केली जाते. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. मी अमित शहांविषयी वक्तव्य केलेलं नाही असं आता दंगेकर म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.